हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे व्हॅरियस गॅस लॉज, प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर याच्या सहाय्याने काय करणार आहे आपण की आयदर प्रेशर कॉन्स्टंट देऊन दुसरे दोन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर आपण व्हॅरी करणार आहे, त्याचं रिलेशन बघणार आहे. देन प्रेशर कॉन्स्टंट ठेवून अदर टू मधले रिलेशन बघणार आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून अदर टू मधले रिलेशन बघणार आहे. सो हे यावरून जे इक्वेशन मिळतात ते कसे आहेत, ते लॉज आहेत. आणि ते जे लॉज आहेत ते बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, लुसॅक लॉ हे सायंटिस्टने याचं स्टडी केलं आहे. त्यांच्या नावावरून त्यांना नोमेनक्लेचर झालं आहे. आणि त्यानंतर आपण बघणार आहे परफेक्ट गॅस इक्वेशन किंवा त्याला आपण म्हणणार आहे आयडियल गॅस इक्वेशन. देन फायनली आपण स्पेसिफिक हीट चा रिलेशन बघणार आहे, डेफिनेशन पाहणार आहे. देन स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि त्यामधलं जे रिलेशन आहे ते पण आपण पाहणार आहे. ओके, सो नेक्स्ट इज gas laws and gas equations. ओके, हे स्टडी करताना पहिल्यांदा जे तीन मेजर फॅक्टर आहेत ते आपल्याला पाहावं लागणार आहेत. एक आहे प्रेशर, दुसरा आहे व्हॉल्यूम आणि तिसरा आहे टेम्परेचर. ओके, त्यामध्ये गॅस लॉ आहेत ते तीन लॉ आहेत, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, लुसॅक लॉ. हे तिन्ही सायंटिस्टची नावं आहेत. या सायंटिस्टनी गॅसचे जे लॉ आहेत, गॅसचे व्हेरियस फिनॉमिना स्टडी केले आणि त्याच्यावरून हे लॉ डिफाईन केलेले आहेत. सो हे तिन्ही लॉ एका सिम्पल पद्धतीने मेथडनं आपल्याला अंडरस्टँड करता येतील. त्यासाठी आपल्याला सिलेंडरनी पिस्टनची एक अरेंजमेंट आहे ते समजून घ्यावी लागेल पहिल्यांदा. सो अशा प्रकारचं एक सिलेंडर आहे. आणि त्याचं टेम्परेचर, आतमध्ये जो गॅस आहे त्याचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी एक थर्मोमीटर इथं अटॅच केलेला आहे. ओके, दिस इज थर्मोमीटर. देन इथे एक फ्रिक्शनलेस पिस्टन आहे. ओके, दिस इज अ फ्रिक्शनलेस पिस्टन. आणि तो वर खाली करण्यासाठी किंवा इथं मास ठेवण्यासाठी इथे असा एक बेस आहे. तो इझिली असा वर खाली होऊ शकतो इस पिस्टन. आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे, गॅस फिल केलेला आहे. आणि याच्या बाजूला अशी स्क्रूची पण अरेंजमेंट आहे पिस्टनला. पिस्टनचा जो बेस आहे त्याच्या साईन, याच्या साईन आपण तो फिक्स करू शकतो. इथं अशा प्रकारे स्क्रू आहेत, याच्या साईन आपण काय करू शकतो, त्याला फिक्स करू शकतो. सो हे 3 डायमेन्शनल इमॅजिन करा. म्हणजे ॲक्च्युली हे कसं स्ट्रक्चर आहे, ॲक्च्युली इट इज लाईक दिस. अशा प्रकारे 3 डायमेन्शनल मी काढून दाखवतो. हा पिस्टन जो बेस आहे तो असा सर्क्युलर असणार आहे. अशा प्रकारे आहे 3 डायमेन्शनली. ओके, सो आपण इथं 2 डायमेन्शनल त्याचंच 2 डायमेन्शनली काढलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे, गॅस, एक प्रकारचा गॅस फिल केलेला आहे. आणि याचं टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी काय केलेलं आहे, आपण इथे एक बर्नरची अरेंजमेंट केलेली आहे. ओके, दिस इज बर्नर. सो आता हे जे 3 फॅक्टर आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. व्हॉल्यूम कुणाला म्हणायचं, व्हॉल्यूम म्हणजे बेस इन टू हाईट. सपोज हा जो बेसचा एरिया आहे हा किती आहे, ए आहे. बेसचा एरिया म्हणजे हा जो पिस्टनचा एरिया आहे देट इज सेम. ओके, दोन्ही सेम असतील कारण सिलेंडरचा जो बेसचा एरिया तेवढाच हा पिस्टनचा एरिया आहे. सो ए. आणि याची जी हाईट असेल, सो बेस एरिया इन टू हाईट त्याला काय म्हणणार आपण, व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम आपण कसं डिफाईन शकतो, व्हॉल्यूम इज इक्वल टू ए इन टू एच. अशा प्रकारे आपण व्हॉल्यूम लिहू शकतो. नेक्स्ट आहे टेम्परेचर. हा जो काही गॅस असेल त्याचं इथं टेम्परेचर तुम्हाला दिसणार आहे, ते टेम्परेचर तुम्ही मेजर करायचं आहे. ओके, आणि नेक्स्ट पार्ट काय आहे, नेक्स्ट पार्ट इज प्रेशर. सो प्रेशर म्हणजेच काय, हा जो पिस्टन काय होतं आहे वर खाली करता येतो आपल्याला. प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे, प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. ओके, नेक्स्ट फोर्स म्हणजेच काय, फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन इंटू ग्रॅव्हिटी डिवाइड बाय एरिया. ओके, सो यामध्ये काय बघा,
हा जो एरिया आहे म्हणजे याचा एरिया किंवा हा बेसचा एरिया आहे हा कॉन्स्टंट राहणार आहे थ्रू आउट दिस एक्सपेरिमेंट. सो दिस पार्ट इज कॉन्स्टंट. जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 9.81. सो ही का व्हॅल्यू आहे ती पण कॉन्स्टंट असणार आहे. सो धिस पार्ट इज अ कॉन्स्टंट. सो व्हॅरिएबल कोण आहे, मास व्हॅरिएबल आहे. सो काय करायचं आहे की तुम्हाला ह्या पिस्टनच्या वरती मास ठेवायचं आहे. मास ठेवल्यावर काय होणार आहे की हा पिस्टन हळूहळू खाली जाऊन जाणार आहे. ओके, मास सपोज 1 kg ठेवलं, 2 kg, 3 kg, जेवढं तुम्ही जास्त मास ठेवाल तेवढं काय होणार आहे, हे पिस्टन खाली जाईल. म्हणजे मास वाढवली काय होणार आहे, ॲक्च्युली फोर्स वाढणार आहे. फोर्स वाढले की प्रेशर वाढणार आहे. कारण बाकीचे सगळे जे फॅक्टर आहेत जी आणि हे कसे आहेत, कॉन्स्टंट आहेत. सो प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कसं आहे, मास. सो तुम्ही याच्या पिस्टनच्या वरती जो बेस आहे त्याच्यावरती जेवढं तुम्ही मास ठेवाल जास्तीचं 1 kg, 2 kg, 3 kg तेवढं काय होणार आहे, याच्यावर प्रेशर इन्क्रीज होणार आहे. सो प्रेशर पण का समजले तुम्हाला. सो हे 3 फॅक्टर इम्पॉर्टंट आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. आता आपल्याला काय करायचं आहे, यातला कोणताही एक फॅक्टर कॉन्स्टंट ठेवायचे आणि दुसरे 2 व्हॅरी करायचे. ओके, सो फर्स्ट केसमध्ये काय करूया आपण. फर्स्ट केस, टेम्परेचर इज कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं म्हणजेच काय, हा बर्नर चालूच करायचं नाही, ऑफ करून द्यायचा. ओके, बर्नर बंद ठेवला की काय होणार आहे की टेम्परेचरचं कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं आणि चेक करायचं की काय होतं आहे. हा जो स्टडी आहे तो कोणी केलेला आहे, हा एका सायंटिस्टने केलेला आहे, त्याचं नाव आहे बॉयल्स. सो हा जो लॉ आहे त्याला काय म्हणतो आपण, बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉनं काय केलं बघा, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं आणि प्रेशर आणि व्हॉल्यूमचा इफेक्ट चेंज केला. मग त्या केसमध्ये काय केलं की त्यांना प्रेशर वाढवून बघितलं, व्हॉल्यूमवरती काय इफेक्ट होते. सो प्रेशर कसं वाढवता येईल आपल्याला, प्रेशर आपल्याला वाढवता येईल इथं मास ॲड करून 1 kg, 2 kg. इथं मास जसं वाढवलं तसं या पिस्टनवरती काय होईल, फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन अप्लाय होईल आणि हा काय होईल, पिस्टन स्लोली काय होईल की हळूहळू खाली येईल. खाली आल्यामुळे काय होणार आहे की हा जो व्हॉल्यूम आहे तो कमी होणार आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेम राहणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेम राहील, पण हाईट जी आहे ती पिस्टनची काय होईल, कमी होत जाईल. सो काय अल्टिमेटली काय होणार आहे, व्हॉल्यूम कमी होणार आहे. म्हणजेच काय, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर जसं वाढणार आहे तसं काय होणार आहे, व्हॉल्यूम कमी होणार आहे. म्हणजे ते एक वाढतंय दुसरं कमी होतं, ह्याला काय म्हणतो आपण, इनवर्स प्रोपोर्शनल. प्रेशर आणि व्हॉल्यूम कशा आहेत, एकमेकाच्या इनवर्स प्रोपोर्शनमध्ये आहे. सो नेक्स्ट काय म्हणू शकतो आपण, हेच असं लिहिता येईल आपल्याला, प्रेशर इज इक्वल टू सम कॉन्स्टंट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. ओके, सो नेक्स्ट असं लिहिता येईल आपल्याला, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि हाच काय आहे, दिस इज नोन ॲज अ बॉयल्स लॉ. किंवा दुसरं आपण असं म्हटलं की एका पर्टिक्युलर मासला हा पिस्टन इथं आहे सपोज, आणि त्यावेळेचं प्रेशर आणि व्हॉल्यूम मेजर केलं, त्याला आपण म्हटलं P1 V1, आणि ते काय असणार आहे, कॉन्स्टंटच असणार आहे. दुसरं काय केलं की थोडं मास वाढवलं, पिस्टन थोडा मूव्ह झाल्यानंतर काय होणार आहे की त्यावेळेचं प्रेशर आणि व्हॉल्यूम मेजर केलं, त्याला आपण काय म्हटलं, P2 V2 म्हटलं. P2 V2 इज इक्वल टू सम कॉन्स्टंट. सो हे दोन्ही कॉन्स्टंट कसे असणार आहे, एकच असणार आहे. त्यामुळे आपण असंही म्हणू शकतो P1 V1 इज इक्वल टू P2 V2. ओके, अशा 2 प्रकारे तुम्हाला बॉयल्स लॉ लिहिता येईल. ओके, आता पहिल्या केसमध्ये आपण काय केलं की टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं. सो दिस फॅक्टर कॉन्स्टंट ठेवून बघितलं आपण, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं. ओके, सो तो जो लॉ आहे त्याला काय म्हटलं आपण, बॉयल्स लॉ. नेक्स्ट केसमध्ये आपण काय करणार आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवणार आहे. ओके, सो व्हॉल्यूम इक्वल टू कॉन्स्टंट. सो व्हॉल्यूम कॉन्स्टंट कसं ठेवायचं, हे पुन्हा डायग्राममध्ये, व्हॉल्यूम कॉन्स्टंट हे जे व्हॉल्यूम आहे हे चेंज नाही झालं पाहिजे. कसं ठेवता येईल आपल्याला, व्हॉल्यूम चेंज नाही झालं पाहिजे तर हे 2 स्क्रू आहे त्याच्या काय केलं आपण, हे काय केलं, पॅक करून घेतलं, फिट केलं. सो पिस्टन आहे तो वर खाली जाणार नाही. सो हे जे व्हॉल्यूम आहे याच्यामधले एअरचं जो व्हॉल्यूम आहे ते कसं राहणार आहे, फिक्स राहील. म्हणजे हाईट सेम राहील, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तर ऑलवेज सेम आहे. सो काय झालं, याचं व्हॉल्यूम फिक्स झालं. व्हॉल्यूम फिक्स झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, हे जे 3 फॅक्टर आहेत त्यातलं व्हॉल्यूम फिक्स ठेवलं आणि दुसरे 2 व्हॅरी करायचे, प्रेशर आणि टेम्परेचर. सो टेम्परेचर मी व्हॅरी करण्यासाठी काय केलं की हा बर्नर ऑन केला. बर्नर ऑन केल्यामुळे काय होईल की याच्यामध्ये हीट आपण देणार आहे गॅस मॉलिक्युलला हीट दिल्यामुळे काय होणार की याच्यामधली कायनेटिक एनर्जी वाढणार आहे. सो काय होईल, कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे काय होतील की एअर मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे ते काय करतील, याची जी वॉल आहे त्याच्यावरती प्रेशर एक्झर्ट करतील. ओके, सो काय होणार आहे, टेम्परेचर जसं वाढणार आहे, सो ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस काय होणार आहे, प्रेशर इन्क्रीजेस. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल काय म्हणतो आपण, जर तुम्ही उन्हामध्ये तुमची गाडी पार्क केली असेल तर काय होतं की त्या टायरमुळं तुमच्या गाडीचं जे व्हील आहे तर ते काय होतं की फिक्स रिजनमध्ये, म्हणजे व्हॉल्यूम तिथं कॉन्स्टंट राहतं, पण टेम्परेचरमुळं काय होतं की जी गॅस मॉलिक्युल आहे त्याची एनर्जी वाढते. कधी काय होतं की उन्हामध्ये गाडी पार्क केल्यामुळे त्याचं टायर आहे, ट्यूब आहे ती बस्ट होते, म्हणजे फुटते, बिकॉज ऑफ धिस लॉ.
व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं की प्रेशर वाढतं आणि एखादा वीक पॉईंट आहे त्यातून ते बस्ट होतं म्हणजे फुटून जाते ट्यूब. सो टेम्परेचर वाढल्यामुळे काय झालं की प्रेशर वाढलं. म्हणजे तुम्ही असं लिहू शकता टेम्परेचर प्रेशर इज काय म्हणू शकतो आपण, प्रेशर कशावरती डिपेंड आहे, प्रेशर इज प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. सो तुम्ही असंही लिहू शकता प्रेशर इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू टेम्परेचर किंवा प्रेशर अपॉन टेम्परेचर इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, दिस नोन ॲज अ चार्ल्स लॉ. this known as a Gay-Lussac law. Okay, this is also name of the scientist. किंवा हे असं म्हणू शकतो की या पर्टिक्युलर टेम्परेचरला आपण मेजरमेंट घेतली. सो प्रेशर आणि टेम्परेचरची दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि दुसरे एका पॉईंटला घेतली दॅट बोथ कॉन्स्टंट आर द सेम. सो तुम्ही असं लिहू शकता P1 upon T1 divided by P2 by T2. So this Gay-Lussac law can be written in two ways. Okay, नेक्स्ट वन. आता आपण दोन्ही कॉन्स्टंट ठेवून बघितलं की टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून बघितलं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला. तर नेक्स्ट आपल्याला काय करायचं, प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. सो असं आपण लिहू शकतो ॲट कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट प्रेशरला काय होणार आहे बघा, प्रेशर आपण कसं कॉन्स्टंट ठेवणार आहे. प्रेशर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी आपलं एक पर्टिक्युलर फिक्स मास इथं ठेवून द्यायचं, त्याच्यामध्ये चेंज करायचं नाही आपण. ओके, सो इथं आपण फिक्स मास ठेवलं, इथं स्क्रू लावलेलं नाही. सो आपण हा पिस्टन काय तो वर खाली होऊ शकतो. आणि काय करायचं, प्रेशर कॉन्स्टंट ठेवल्यानंतर पी इक्वल टू कॉन्स्टंट, प्रेशर कॉन्स्टंट ठेवल्यानंतर उरलेले जे दोन फॅक्टर आहे व्हॉल्यूम आणि टेम्परेचर, ह्या दोन एकमेकावरती काय इफेक्ट होते ते बघायचं. सो काय करायचं, आपण टेम्परेचर चेंज करायचं. सो टेम्परेचर वाढवायचं. सो इन्क्रीज द टेम्परेचर आणि काय इफेक्ट होते बघायचं. जसं आपण इथं टेम्परेचर वाढवू काय होणार आहे की यातले जे गॅस मॉलिक्युल आहे त्यांना हीट एनर्जी मिळणार आहे. हीट एनर्जी मिळाल्यामुळे काय होतील की तो गॅस आहे तो एक्सपांड होईल. एक्सपांड झाल्यामुळे काय होईल की तो हा पिस्टनला वरती शिफ्ट फोर्स अप्लाय करेल. फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होईल की पिस्टन स्लोली वरती शिफ्ट होईल. ओके, ॲट कॉन्स्टंट प्रेशर सेम राहणार आहे पण पिस्टन स्लोली वरती जाईल. सो काय होणार आहे, आपलं व्हॉल्यूम वाढणार आहे. पिस्टन वरती गेल्यामुळे काय होईल की जे व्हॉल्यूम आहे ते हळूहळू वाढणार आहे. सो टेम्परेचर इन्क्रीजेस, व्हॉल्यूम इज ऑल्सो इन्क्रीजेस. सो व्हॉल्यूम कशावरती डिपेंड आहे, टेम्परेचरवरती डिपेंड आहे. सो व्हॉल्यूम इज प्रोपोर्शनल टू टेम्परेचर किंवा असं लिहू शकता तुम्ही व्हॉल्यूम इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू टेम्परेचर. सो हे टी फॅक्टर आहे तो इकडे आणला, व्ही डिवाइड बाय टी इक्वल टू कॉन्स्टंट. किंवा हे तुम्ही असंही लिहू शकता V1 T1 इज इक्वल टू V2 T2. सो हा जो स्टडी आहे तो चार्ल्स नावाच्या सायंटिस्टने केला. सो याला काय म्हटलं जातं, चार्ल्स लॉ. ओके, दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट लॉ. आता यापैकी जे लॉ आहेत व्ही इज प्रोपोर्शनल टू, आता यातले जे ईच अँड एव्हरी लॉ बघा, जसं की हा बॉयल्स लॉ आहे. यापैकी जे तीन फॅक्टर आहेत त्यातली प्रेशर, व्हॉल्यूम इथं आहे प्रेशर टेम्परेचर, इथं आहे व्हॉल्यूम टेम्परेचर. म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे तिन्हीचं एकत्र इक्वेशन नाही आहे आपल्याकडं. आयदर ते प्रेशर व्हॉल्यूमचं आहे, व्हॉल्यूम टेम्परेचरचं आहे किंवा प्रेशर टेम्परेचरचं आहे. आता आपल्या हे तिन्हीसाठी एकत्र इक्वेशन बघायचं आहे. सो आपल्याकडे जे इक्वेशन आहे व्हॉल्यूम इज प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आणि दुसरे इक्वेशन आहे आपल्याकडं प्रेशर इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. प्रेशर इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. हे दोन इक्वेशन कंबाईन केले तर आपण असं मिळवू शकतो प्रेशर आणि व्हॉल्यूम आर प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. सो हा प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकला तर काय मिळणार आहे मला, VP इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू टी. हा जो कॉन्स्टंट आहे त्याला काय म्हटलं जातं, R असं म्हटलं जातं किंवा गॅस कॉन्स्टंट म्हटलं जातं. सो दिस R इज नोन ॲज अ गॅस कॉन्स्टंट. आणि हे जे इक्वेशन आहे त्याला काय म्हटलं जातं, परफेक्ट गॅस इक्वेशन किंवा दुसरं ओनली गॅस इक्वेशन किंवा परफेक्ट गॅस इक्वेशन असंही म्हटलं जातं. किंवा दुसरं नाव याचं आहे आयडियल गॅस इक्वेशन, आयडियल गॅस इक्वेशन. ओके, नेक्स्ट पार्ट आवर लेक्चर इज स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट म्हणजे अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ मटेरियल, 1 kg ऑफ गॅस असेल, 1 kg ऑफ गॅस बाय 1 degree Kelvin. ओके,
म्हणजेच काय की 1 kg ऑफ मटेरियल किंवा गॅसचा 1 डिग्री केल्विननं टेम्परेचर वाढवण्यासाठी लागणार जी अमाऊंट ऑफ हीट आहे दॅट इज नोन ॲज अ स्पेसिफिक हीट. ओके, ही दोन प्रकारे डिफाईन केली जाते. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, आणि दुसरा आहे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, सो स्पेसिफिक हीट जी आहे ती सी, कॅपिटल लेटर सी ने दाखवली जाते. सो स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम याला असं म्हटलं जातं स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम CP, आणि स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर CP आहे, आणि स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम CV. हे त्याचे सिम्बॉलिक नोटेशन आहेत. सो आपल्याला डिफाईन करायचे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो आपण जे अगोदरची अरेंजमेंट आहे, ओके, दिस इज अ सिलेंडर, आणि याच्यामध्ये काय आहे की पिस्टनची अरेंजमेंट अशा प्रकारे आहे, आणि इथं टेम्परेचर मेजर करण्यासाठी काय आहे, थर्मोमीटर आहे. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम फाइंड करायची. जर आपल्याला कॉन्स्टंट व्हॉल्यूमची हीट फाइंड आउट करायची असेल तर आपण काय करणार आहे की हा जो पिस्टन आहे तो फिक्स करून घेणार आहे. ओके, सो काय होणार आहे की व्हॉल्यूम याचा आहे तो फिक्स राहणार आहे, व्हॉल्यूम चेंज होणार नाही, आणि आपण काय करणार आहे याचं टेम्परेचर इन्क्रीज करणार आहे. ओके, सुरुवातीला बिफोर अप्लाइंग द टेम्परेचर किंवा हा बर्नर चालू करण्याच्या अगोदरचं आपण टेम्परेचर नोट केलं. फॉर एक्झाम्पल ते आहे 30 डिग्री. आता आपल्याला काय करायचे, बर्नर ऑन करायचं आहे, आणि ते टेम्परेचर 31 डिग्री आल्यानंतर किती अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्व केली हे बघायचं आहे. सो काय होणार आहे की याच्यामध्ये जो गॅस फिल केला आहे तो सपोज आहे की 1 kg ऑफ गॅस. ओके, 1 kg ऑफ गॅस. सो अकॉर्डिंग टू डेफिनेशन काय होईल की स्पेसिफिक अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ गॅस बाय 1 डिग्री सेल्सियस किंवा 1 डिग्री केल्विन. सो 30 डिग्री सेल्सियस टू 31 डिग्री सेल्सियस यामध्ये पण 1 डिग्री सेल्सियसचा डिफरन्स आहे, किंवा तुम्ही केल्विनमध्ये म्हणाल तरी सेमच आहे, 1 डिग्री केल्विनच टेम्परेचर वाढणार आहे. सो या केसमध्ये काय होतं की अमाऊंट ऑफ जी हीट सप्लाय केलेली आहे ती टोटली यूज केली जाते कशासाठी की या गॅसचं टेम्परेचर वाढवण्यासाठी. सो त्याला काय म्हणतो आपण CV. सो दुसऱ्या केसमध्ये काय करायचं आपल्याला स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. या केसमध्ये काय करायचं की सेम अरेंजमेंट आहे, आता टेम्परेचर मॅनेज करण्यासाठी थर्मोमीटर आहे, देन इथं आपण काय केलं आहे हीट सप्लाय करणार आहे त्याला. हिअर इज अ पिस्टन, इथं 1 kg ऑफ गॅस आहे, आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी काय करणार आहे की आपण फिक्स अमाऊंट ऑफ मास याच्यावरती आपण ठेवून देणार आहे. इथं काय केलं की फिक्स अमाऊंट ऑफ मास ठेवलं. सो याचं प्रेशर काय असणार आहे पिस्टनचं, पिस्टन काय करेल गॅसवरती प्रेशर अप्लाय करेल ते कॉन्स्टंट राहणार आहे. नेक्स्ट काय होईल की जसं जसं आपण इथून हीट सप्लाय करू, हीट सप्लाय करायच्या अगोदरचं टेम्परेचर सपोज 30 डिग्री आहे. हीट जसं आपण सप्लाय करू तसं काय होईल की या गॅसचं एक्सपान्शन होईल, हळूहळू याचं टेम्परेचर वाढणार आहे. टेम्परेचर वाढल्यामुळे काय होणार की पिस्टनची मुवमेंट पण होणार आहे, पिस्टन स्लोली वरच्या दिशेला काय होणार आहे शिफ्ट होणार आहे. सो अमाऊंट ऑफ इथं जी हीट तुम्ही सप्लाय केली त्यातली पार्शियली हीट कुठं होणार, पार्शियली हीटचं काय होणार आहे की टेम्परेचर वाढवण्यासाठी यूज होणार आहे, आणि पार्शियली हीट काय होणार आहे की या पिस्टन मूव्ह करण्यासाठी हीट लागणार आहे. सो या केसमध्ये काय होणार आहे कॉन्स्टंट प्रेशरच्या केसमध्ये हीट अमाऊंट ऑफ हीट जास्त लागणार आहे. या केसमध्ये काय होणार आहे की पिस्टन मूव्ह होत नाही आहे, सो इथं जेवढी पण हीट तुम्ही सप्लाय केली आहे टोटली यूज कशासाठी केली की टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी. इथं काय होणार आहे की पिस्टन हा फ्री आहे, सो इथं तुम्ही जेवढी हीट सप्लाय कराल त्यातली काही हीट यूज केली जातील, काही हीट आहे ती कशासाठी यूज केली जाईल टेम्परेचर राईजसाठी, आणि काही हीट कशासाठी यूज केली जाईल हा पिस्टन मूव्ह करण्यासाठी. सो इथं काय होणार आहे की अमाऊंट ऑफ हीट जास्त रिक्वायरमेंट आहे. सो या दोन्हीवरून तुम्ही डेफिनेशन असं सांगू शकता की CP इज ग्रेटर दॅन CV. ओके, सो आपण असंही लिहू शकतो CP इज इक्वल टू CV प्लस हीट रिक्वायर्ड टू, कशासाठी हीट रिक्वायर होते आपल्याला टू इन्क्रीज व्हॉल्यूम. हे बघा म्हणजे CPमध्ये या केसमध्ये काय होतं आहे, या केसमध्ये जेवढी पण अमाऊंट ऑफ हीट लागणार आहे तिथली पहिली कोणती आहे CV म्हणजे व्हॉल्यूम. या केसमध्ये जेवढी हीट लागली सगळी काय हीट कशासाठी लागली तर टेम्परेचर वाढवण्यासाठी तर हीट लागणारच आहे, ॲज वेल एज इथं व्हॉल्यूम वाढवण्यासाठी हीट लागणार आहे.
सो अशा प्रकारे आपण रिलेशन लिहू शकतो. हा जो पार्ट आहे हिट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द व्हॉल्यूम, ह्याला फिजिक्सच्या भाषेमध्ये नोटेशन आहे एच, सी पी इज इक्वल टू सी व्ही प्लस एच, किंवा हे असं लिहिलं जातं सी पी मायनस सी व्ही इक्वल टू एच. आणि हा जो रेशिओ आहे, रेशिओ ऑफ स्पेसिफिक हीट, तो असा लिहिला जातो सी पी डिवायडेड बाय सी व्ही. आता सी पी ऑलवेज ग्रेटर दॅन सी व्ही, सो हा रेशिओ कसा असणार आहे, ऑलवेज ग्रेटर दॅन 1. ओके, लार्जर क्वांटिटीला जर स्मॉलर क्वांटिटीने डिवाइड केलं तर काय होतं की रेशिओ आहे तो काय होतो, आन्सर आहे तुमचं ग्रेटर दॅन 1. आणि हा जो रेशिओ आहे त्याला फिजिक्सच्या भाषेमध्ये एक नोटेशन आहे, दॅट नोटेशन अशा प्रकारचं आहे. ओके, याला काय म्हणतो आपण, गॅमा. ग्रीक नोटेशन आहे गॅमा.